नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि समाधानाचं जावो. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व लोकांना, ट्रेडर्सना, इन्व्हेस्टर्सना तुम्हाला खूप सुख समृद्धीचं आणि प्रॉफिटेबल नक्कीच जावो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दीपक पवार. गेली 3 ते 4 वर्ष मी स्टॉक मार्केटमध्ये कॅन्डलस्टिकवरती रिसर्च आणि अनालिसिस करतोय. तर बघू आपण जे वीकली अनालिसिस मागच्या वेळी मित्रांनो आपण जे केलेलं होतं, तर त्याप्रमाणे तरी आत्ता मार्केटने अपडेट देणं चालू केलेलं आहे. इंडियन मार्केटचे थोडेसे अपडेट कमी आहेत, पण फॉरेक्स मार्केटने तर परफेक्ट आपल्याला अपडेट दिलेले आहेत. सुरुवातीला आपण बँक निफ्टीवरून जाऊया. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मार्केट सध्या तरी असं दिसतंय की आता वरून ज्यांनी स्टॉप लॉस हंटिंग करून मार्केट सध्या खाली आलेला आहे, बरोबर. सध्या तरी मार्केट इथून जर का खाली आलेलं आहे, तर त्याचं टार्गेट मला जे दिसतंय ती इथून जी मेन बाईंग आलेली होती, तर इथंपर्यंत मार्केट येण्याची मला शक्यता आहे. म्हणजे जर का 52,746 पासून मार्केट खाली पडतंय, तर तुम्हाला बघा 49,271 पर्यंत मार्केटचा फॉल मला एक्सपेक्ट आहे बँक निफ्टीमध्ये. कारण ह्याच्यामध्ये पूर्ण साइडवेज झोनला मार्केट गेलेलं आहे. आता वरची लिक्विडिटी तर कलेक्ट करून मार्केट खाली आलेलं आहे. आता जर का जानेवारी महिन्यामध्ये ही इथली लिक्विडिटी जर का मार्केटने कलेक्ट केली आणि जानेवारीच्या जर का एंडिंगला इथून जर का चांगली बाईंग झोन जर का मार्केटने दिला, तर मार्केट इथून चांगलं बुलिश मोमेंटमला जाऊ शकतं. पण मोठ्या क्वांटिटीमध्ये किंवा चांगल्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मी ट्रेडिंगला जाऊ शकतो. तर बघा, जोपर्यंत येणारा जानेवारी असेल किंवा फेब्रुवारी असेल, जोपर्यंत स्ट्रॉंग कॅन्डल मला जोपर्यंत ऑल टाइम हायच्या वरती, ओके, ऑल टाइमच्या हाय, जो ऑल टाइम हाय आहे, तर ऑल टाइमच्या वरती जोपर्यंत येणार आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीची मंथली कॅन्डल जोपर्यंत स्ट्रॉंग वरती क्लोज होत नाही, तोपर्यंत मी स्ट्रॉंगली बाईंगसाठी मार्केटमध्ये उतरणार नाही. इथे प्रीमियम डिकेचा भरपूर इश्यू असतो. त्यासाठी मी इंडियन मार्केटमध्ये कमी ट्रेड करतो. माझे इंडियन मार्केटमध्ये खूप कमी ट्रेड असतात. आठवड्याला एखादा किंवा 2 आठवड्यातून एखादा दुसऱ्यांदा जर का मला मिळाला, तरच मी इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करतो. तर ही होती आपली बँक निफ्टीची लेवल. बँक निफ्टीने मला 54,477च्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली पाहिजे मंथली. मग तो येणारा महिना कुठलाही असेल. जर का बघा, मला मार्केट संधी जर का देत नसेल, तर मी ट्रेडिंग करणार नाही. जर का मार्केट मला सांगते की इथून मी वरती जाणार आहे, मार्केटची एक भाषा आहे, एक कॅन्डलची एक भाषा आहे, तर ही जर का भाषा तुम्हाला ओळखता आली, तर तुम्ही याच्यामध्ये चांगलं प्रॉफिटेबल ट्रेडिंग करू शकता, चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता. बँक निफ्टीने बघा आता ही मला मुवमेंट दिली पाहिजे, तर त्याच्यानंतरच मी बँक निफ्टीमध्ये बाईंग साईडला ट्रेड करू शकतो, बरोबर. तर ही झाली बँक निफ्टी. निफ्टीमध्ये आपण जर का ट्रेड करायचं बघितलं, निफ्टीमध्ये पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं, सध्या तरी मला मार्केटनी हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो हाय होता, बँक निफ्टीप्रमाणे सेम जी काही मुवमेंट तुम्हाला मी सांगितली होती, तर ती इथली लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केट खाली जाते. तर आत्तापुरतं तरी मला मार्केट हा सेम बाईंग झोन दिसतोय, बरोबर. हा मला बाईंग झोन दिसतोय. मला तरी वाटते की जानेवारी महिन्यात इथून लगेच एक मोठी मुवमेंट येणार नाही. मार्केट अजून थोडंसं खाली यावं लागेल. मला एकच निफ्टीची भीती होती की निफ्टी इथं क्लोजिंग नाही दिली पाहिजे, या कॅन्डलच्या आतमध्ये इंटरनल क्लोजिंग नाही दिली पाहिजे, आणि मार्केटने सध्या तेच केले. तर होणार असं आहे की सध्या मार्केट जानेवारी आणि फेब्रुवारी साईडवेज झोनमध्ये खाली येईल. हे लगेच नाही खाली येणार, मार्केट साईडवेज झोनमध्ये खाली येऊ शकतं. खाली जर का आलं तर हा एक चांगला बाईंग झोन मला इथं बघायला मिळतोय. तो आहे 22,651चा, जिथून चांगली एक गॅपअप मुवमेंट दिली होती मार्केटनी. त्याच्यानंतर मार्केटचं एक थोडीशी डाऊन साईडला आलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा मार्केट सस्टेन झालं वरती. तर मला इथून जर का दिसतंय 22,615, तर इथून एक चांगली बाईंग मुवमेंट मार्केटला येऊ शकते. इथून जर का बाईंग मुवमेंट आली, तर मात्र मी इथून बाईंग करू शकतो. पण सेम मार्केट जोपर्यंत ऑल टाइम हाय, मार्केट जोपर्यंत ऑल टाइम हायला जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत मला स्ट्रॉंग कॅन्डल इथं मला मार्केट देत नाही, तोपर्यंत मी इथून स्ट्रॉंगली बाईंगसाठी जाणार नाही. इथून मात्र जर का मला बाईंग मिळते 22,568 पासून, तर मी इथं बाईंगसाठी जाऊ शकतो. पण माझा इथे टार्गेट खूप कमी असेल, 1:1 किंवा 1:2 एवढंच असेल माझं टार्गेट. कारण झोन हा मोठा आहे, या झोनमध्ये भरपूर ट्रॅपिंग होणार. आणि एकदा जर का 26,274चा हा झोन जर का ब्रेक केला, तर मार्केट मात्र भरपूर वरती जाऊ शकतं. नवीन वर्षाची खूप चांगली इन्व्हेस्टमेंट इथं येऊ शकते. तर बघा, रूलनुसार करा. मार्केट 22,274च्या वर जोपर्यंत चांगली एक क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये बुलिश झोनमध्ये जाऊ नका. सिंगल किंवा 1-2 लॉटनीच उतरा, त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. पण सध्या तरी मार्केट अजून बेरिश कंडिशनलाच आहे. मार्केट अजून थोडंसं खाली येऊ द्या. इथून जर का मार्केट खाली आलं, तरच तुम्हाला
चांगली एक मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते. ओके, तर आता आपण गोल्डची इन्व्हेस्टमेंट बघूया, गोल्डचं ॲनालिसिस बघूया. तुम्हाला मी गोल्ड सांगितलेलं होतं की गोल्ड या झोनमध्ये पूर्ण सोडून द्या, कारण मार्केट सध्या भरपूर साईडवेज झोनमध्ये गेलेलं आहे. या झोनमध्ये खूप कमी स्टॉप लॉस असतात, खूप कमी टार्गेट्स असतात आणि छोट्या टार्गेटसाठी किंवा छोट्या स्टॉप लॉससाठी मला माझी पर्सनॅलिटी सूट करत नाही. त्यासाठी मी गोल्डमध्ये म्हणा किंवा कुठेच मी स्कॅल्पिंग छोट्या छोट्या एंट्री मी घेत नाही. माझी जी इन्व्हेस्टमेंट असते तर ती खूप मोठी असते आणि त्याच्यानंतर माझे टार्गेट वगैरे पण असतात, ते पण खूप मोठे असतात. मी होल्डिंगचे ट्रेड करतो, स्विंग ट्रेड करतो, मोमेंटम ट्रेडिंग करतो, त्याच्यामुळे मला ती पर्सनॅलिटी सूट करते. त्याच्यामुळे मी स्कॅल्पिंग वगैरे मी करत नाही. तर आत्ताची कंडिशन जर का बघितली तर विकली पण सेम तुम्हाला पूर्ण साईडवेज झोनमध्ये आहे आणि जोपर्यंत हा जो ऑल टाईम हाय आहे तर हा 2790 जोपर्यंत क्रॉस करून मार्केट वरती जात नाही तोपर्यंत मी गोल्डमध्ये बाईंगसाठी जाणार नाही. ह्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला एक स्ट्रॉंगली म्हणजे विकली कॅन्डल, कमीत कमी विकली कॅन्डल तरी क्लोजिंग पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या रिट्रेसमेंटमध्ये एंट्री मिळाली तर गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, गोल्डमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जोपर्यंत 2534 लेवल जोपर्यंत मार्केट ब्रेक करून खाली येत नाही तोपर्यंत मी मार्केटमध्ये बेरिश कंडिशनला पण जाणार नाही. जरी गेलो तरी पण माझी मुवमेंट म्हणजे जी माझी इन्व्हेस्टमेंट असेल तर ती खूप कमी असेल. त्याच्यामुळे सध्या तरी गोल्डला सोडून द्या. इतर ज्या पेअर्स आहेत करन्सी पेअर्समध्ये तुम्ही फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करू शकता, पण मला करन्सी पेअरसुद्धा जास्त मी करत नाही. करन्सी पेअर मला जास्त आवडत नाही, तिथली मुवमेंट स्लो असते. मला थोडाफार कॅन्डलचा अनुभव आहे, त्याच्यामुळे मी गोल्डमध्ये ट्रेडिंग करतोय. गोल्डमध्ये सुद्धा फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त करून ट्रेडिंग जर तुम्ही बिगिनर असाल तर गोल्डमध्ये ट्रेडिंग करू नका, करन्सी पेअरमध्ये करा. सुरुवातीला जर का तुम्ही करन्सी पेअरमधून येत आहे तर तुम्ही गोल्डमध्ये टिकू शकता. डायरेक्ट जर का गोल्डमध्ये आला तर तुमचे स्टॉप लॉस इथं भरपूर हिट होतात, कारण ही सुद्धा खूप व्हॉलेटाईल मार्केट असतं, त्याला खूप सांभाळून वापरावं लागतं. तर आता US100 बघू आपल्याला. US100 नक्की काय ॲनालिसिस सांगते. जे तुम्हाला विकली ॲनालिसिसमध्ये मागची जी आपली व्हिडिओ होती तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मार्केटचा जो NDQचा जो धोका होता की मार्केट येत्या काळामध्ये जर का 20,614 म्हणजे जर का 31 डिसेंबरची जर का क्लोजिंग जर का इथे कुठं तर बघायला मिळाली असती किंवा या झोनच्या किंवा या लाईनच्या जर का खाली बघायला मिळाली असती तर मार्केट खूप खाली पडलं असतं. येत्या काळामध्ये खूप मार्केट खाली पडलं असतं. पण सध्या तरी असं दिसतंय की मार्केट या झोनमध्ये एक सपोर्ट बनवू शकतो. 20,614ला एक चांगला सपोर्ट होता. मार्केटने इथून 2 वेळा रिजेक्शन घेतलं होतं. तोच रिजेक्शन तोडून जर का मार्केट वरती जाते तर तो सपोर्ट बनतो. या सपोर्ट झोनला जर का मार्केट टॅप करून किंवा थोडंसं खाली येऊन एक मंथली किंवा एक विकली कॅन्डल जर का वरती एक चांगली स्ट्रॉंग कॅन्डल क्लोजिंग देते, एक चांगली रिट्रेसमेंट देते, एक करेक्शन देते, त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये बाईंगसाठी चांगल्या झोनमध्ये जाऊ शकतो. पण जानेवारी महिन्याची जोपर्यंत इन्व्हेस्टमेंट चांगली येत नाही, जोपर्यंत हा झोन टॅप मंथ एंडपर्यंत चांगला होत नाही तोपर्यंत मी सुद्धा NDQमध्ये ट्रेड करणार नाही. मित्रांनो, माझे सगळ्यात जास्त ट्रेड जे असतात तर ते NDQमध्ये असतात. NDQ पेअर मला आवडते, माझ्या पर्सनॅलिटीला सूट करते. मागचेच तुम्हाला मी ट्रेड दाखवतो विथ प्रूफ की मार्केट मी सुरू होण्याच्या अगोदर पण ॲनालिसिस केलेलं होतं. ओके, हे माझे ट्रेड आहेत. मी सुरुवातीला मार्केट जेव्हा गॅपडाऊन ओपन झालं तर गॅपडाऊन ओपन झाल्याच्या नंतर म्हणजे माझ्या कॅन्डलच्या थोड्याफार एक्सपिरियन्सनुसार मी मार्केटचा झोन एक थोडासा वेगळा मार्क केला होता. तिथंपर्यंत मार्केट काही गेलं नाही, पण त्याच्या अगोदर पण मला एक छोटी संधी मिळाली. ती सुद्धा संधी मी घेतलेली होती. मार्केट इथंच चालू झालं, गॅपडाऊन ओपन झालेलं. गॅपडाऊन ओपन झाल्याच्या नंतर मार्केट इथं जावं अशी माझी अपेक्षा होती आणि इथून मार्केट फॉल करावं अशी माझी अपेक्षा होती. पण हे लवकर झालं नाही. पण त्याच्या अगोदर मला एक छोटासा इथे एक फॉल एक्सपेक्ट होता, एक छोटासा स्कॅल्पिंग मला इथे एक्सपेक्ट होती. कॅन्डलच्या एक्सपिरियन्सनुसार मी पुन्हा सांगतो, स्कॅल्पिंगमध्ये जास्त पडू नका. जास्त करून ट्रेडर्स जे लॉसमध्ये आहेत तर ते स्कॅल्पिंगच्या कारणामुळेच लॉसमध्ये आहेत. का हे जर का मी एका मिनिटामध्ये मार्केटला नेतोय तर एका मिनिटामध्ये बघा मार्केट इथं सुरू झालं होतं. इथून सुरू झाल्याच्यानंतर गॅपडाऊनमध्ये मार्केट इथं जावं माझी अशी अपेक्षा होती आणि इथूनच खाली जावं अशी अपेक्षा होती, पण ते लगेच गेलं नाही. पण तत्पूर्वी मला इथे एक सेलिंगची कंडिशन इथूनच सापडली होती. मी इथं एंटर झालेलो होतो आणि हे माझं टार्गेट जवळपास 1:2 मी इथं 1:3च्या आसपास मी इथं टार्गेट कंप्लीट केलेलं होतं. ओके, इथं विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवू शकतो. मार्केट इथं सुरू झालं, 1 मिनिटाची 15 मिनिटाची कॅन्डलस्टिक आहे. एक स्कॅल्पिंगला मला चान्स मिळाला होता तर त्यासाठी मी इथं स्कॅल्पिंगमध्ये एंटर झालो. 1 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. 1 मिनिटाच्या कॅन्डलस्टिकमध्ये इथं मी मूव्ह झाल्याच्या नंतर इथून मार्केट बरोबर टॅप करून मार्केट असं खाली पडलेलं होतं. हा मुवमेंट मी 1:3 हा कॅप्चर केलेला होता. त्याच्यानंतर हे मार्केट असं टॅप करून जेव्हा खाली पडलं त्याच्यानंतर मग जे मी मोठा झोन मार्क केलेला होता तर या झोनपर्यंत मार्केट आलं.
या झोनला मी पुन्हा एंटर झालो आणि इथं माझी पुन्हा इन्व्हेस्टमेंट मी जी होती तर ती मी इथं इन्व्हेस्ट केली आणि जवळपास 1:5 1:5 मी इथे ट्रेड बुक केलेला होता. बघा माझ्या ज्या लेवल्स असतात तर त्या लेवल्स ॲक्युरेट काम करतात. मार्केट इथं बरोबर टॅप झालं. टॅप झाल्याच्या नंतर बरोबर जिथं मी सांगितलेलं होतं तिथंपर्यंत मार्केट जाणार होतं आणि तिथंपर्यंत मार्केट गेलं. माझं टार्गेट हिट झालं. बरोबर 981 पर्यंत मार्केट जाईल असं माझे एक्सपेक्टेशन होतं. ते जवळपास मार्केटने एक्सपेक्टेशन 972 पर्यंत जाऊन जवळपास गेलेलं आहे. 972 पर्यंत मार्केट गेलं. 21,303 पासून मार्केट पडेल आणि 20,972 पर्यंत ते खाली येऊ शकतं. बरोबर. तर माझी इन्व्हेस्टमेंट इथली बघा जवळपास 21,303 पासूनच मी इथं सेल पोझिशन घेतलेली होती आणि सेलिंग पोझिशनला मी इथे एक्झिट झालो होतो 20,972ला. ॲक्युरेट माझी पोझिशन होती ती इथं सेट झाली. बरोबर. आता बऱ्याच जणांचे मला असे मेसेज आहेत की मार्केट सुरू व्हायच्या अगोदर ते कसं कळतं. बरोबर. तर मित्रांनो हे प्रत्येकजण करू शकतो. फक्त तुम्ही किती वेळ मार्केटला दिला आहे किंवा तुम्हाला किती कॅन्डलस्टिकचा अनुभव आहे, तुम्हाला कॅन्डलचा किंवा कॅन्डलची बिहेवियरचा तुम्हाला किती अनुभव आहे, त्या पद्धतीनं तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. त्या काळामध्ये तुम्हाला दर रविवारी तुम्हाला मी ॲनालिसिस सांगत जाईन. विकली ॲनालिसिस म्हणजे येत्या काळामध्ये किंवा येत्या जो आपला आठवडा येणार आहे तर तो आपला आठवडा इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा ट्रेडिंगसाठी कसा असेल तर हेही आपण ॲनालिसिस करत राहू. आपण आपले लेवल्स जे आहेत तर ते आपल्या लेवल्स मॅच करू. सेम लेवल्स येतात का बघू. नसेल तर आपण डिस्कशन करू. बरोबर. तुम्हाला मी खाली व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल करू नका. फक्त तुम्ही मेसेज करा. मेसेजवरती आपण बोलू शकतो. शनिवार रविवार जर का तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला कुठली क्वेरी असेल तर तुम्ही फक्त शनिवार रविवारी कॉल करू शकता. इतर वेळी तुम्ही फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही फक्त मेसेज करा. नक्की ॲनालिसिस कसं करायचं किंवा तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला समजत नसेल तुम्ही मेसेज करा. तुम्हाला मेसेजवरती मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन. आपण निफ्टी, बँक निफ्टी, गोल्ड आणि NDQ हे 4 आपण पेअर बघितलेले आहेत. जर तुम्हाला कुठली अजून पेअर पाहिजे असेल, अजून तुम्हाला कुठली करन्सी पेअर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सुचवा. मी तुम्हाला त्याचंही ॲनालिसिस सांगत जाईन. ओके. तर हे होतं आपलं US 100चं ॲनालिसिस. आपण आता कुठले ॲनालिसिस बघितलं. निफ्टी, बँक निफ्टी, गोल्ड आणि US 100. बरोबर. याचं ॲनालिसिस आपण आता बघितलेलं आहे. दर रविवारी मी तुम्हाला विकली ॲनालिसिस पण सांगत जाईन. मागच्या आठवड्याचं किंवा हा येणारा आठवडा कसं काम करणार आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा. मी तुम्हाला लेवल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच पद्धतीनं मार्केट मूव्ह करेल असं नाही. याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो. मार्केट मुवमेंट बदलू शकतं. त्याचं ॲनालिसिस मी तुम्हाला विकली व्हिडिओमध्ये देत जाईन. त्याचा अपडेट तुम्हाला मी विकली व्हिडिओमध्ये देत जाईन. कारण मार्केट आहे. बरोबर. मार्केट कसं आहे, मार्केटला जशी इन्व्हेस्टमेंट येईल त्या पद्धतीनं मार्केट मूव्ह करत राहतं. आपल्या हातात आहे चांगली मुवमेंट पकडायची. जी आपल्याला संधी मार्केट देईल त्या संधीचं आपण सोनं करायचं आहे. बरोबर. तर त्या संधीचं आपण नक्की सोनं करू. शनिवार रविवारच्या व्हिडिओसाठी तुम्ही नेहमी अपडेट राहा. जी व्हिडिओ तुम्हाला रविवारी संध्याकाळी तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो माझे भरपूर प्लॅन आहेत. या विकली सिरीजबरोबर तुम्हाला मी भरपूर प्लॅन तुमच्यासाठी मार्केटमध्ये आणणार आहे. जे स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहे, ज्यांना स्टॉक मार्केट अनुभवायचं आहे, मार्केट कसं आहे, मार्केट कसं चालतं, कशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा कशी ट्रेडिंग करू शकतो याची जर का माहिती हवी असेल तर मात्र मी मित्रांनो यूट्यूबवरती पहिल्यापासून म्हणजे स्टॉक मार्केट कसं आहे, स्टॉक मार्केट काय आहे, नक्की काम कसं करतं, अगदी कॅन्डलस्टिक पॅटर्न सगळे मी तुम्हाला यूट्यूबवरती ती सिरीज मी आणणार आहे. आपल्या स्टॉक मार्केटमध्ये रिटर्न्स मिळतात तर ते रिटर्न्स कसे मिळतात आणि आपण ते कसे मिळवू शकतो ह्याची संपूर्ण सिरीज मित्रांनो मी यूट्यूबवरती लवकरच आणतोय. तर स्टे ट्यून राहा. मार्केटला तुम्हाला एक वेगळ्या उंचीवरती मला न्यायचं आहे. तर त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारा काळ आपण भरपूर चांगलं मार्केटचं ॲनालिसिस आणि मार्केटची तुम्हाला जी माहिती हवी असेल ती माहिती तुम्हाला मी नक्कीच प्रोव्हाइड करेन. थँक्यू.